शिवसूर्या शेती फार्म आमच्याकडे जमीन लेवलिंग शेतीचे प्लॉट तयार करून मिळतील। तसेच शेती अंतर मशागतीची कामे योग्य दरात करून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। विश्वासाचे एकमेव ठिकाण शिवसूर्या शेती फार्म, तोंडोली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर मोहिते बंधू। मोबाईल नंबर 860015। पलूस कडेगाव मतदारसंघात 3322 घरकुला मंजूर। संग्रामसिंह देशमुख। कडेगाव तालुक्यातील 2044 तर पलूस मधील 1278 गरजू गरिबांचे गृह स्वप्न होणार पूर्ण। असावे घर ते आपुले छान, याप्रमाणेच डोक्यावर हक्काचं छत असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य कष्टकरी उपेक्षित बेघर व्यक्तींना स्वतःचे हक्काचं घर मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरांना मंजुरी दिली असून पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे 1500 कोटींचं वाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी पुणे येथून होणार असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्ह्याच्या ठिकाणी घरकुल मंजुरी पत्र व हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यानं पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील 3322 घरकुलांना मंजुरी मिळाली असून कडेगाव तालुक्यातील 2044 तर पलूस तालुक्यातील 1278 जणांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे। यामध्ये कडेगाव तालुक्यातील अमरापूर 52, अंबक 50, आंबेगाव 39, अपशिंगे 43, आसट 54, बेलवडे 54, भिकवडी खुर्द 11, बोंबाळेवाडे 33, चिखली 22, चिंचणी 67, देवराष्ट्रे 70, ढाणेवाडी 15, हनुमंतवडिये 29, हिंगणगाव बुद्रुक 5, हिंगणगाव खुर्द 44, कडेपूर 38, कान्हारवाडी 25, करांडेवाडे 22, खंबाळे औंध 34, खेराडे वांगी 59, खेराडे विटा 53, कोतवडे 37, कोतीज 22, कुंभारगाव 77, मोहिते वडगाव 52, नेरली 55, नेवरी 29, निमसोड 23, पाडळी 42, रायगाव 22, रामापूर 21, रेणुशेवाडी 11, सासपडे 41, शाळगाव 74, शळकबाव 29, शिरसगाव 14, शिरगाव 33, शिवाजीनगर 54, शिवणी 54, सोहोली 53, सोनकिरे 54, सोनसाळ 18, तडसर 65, तोंडोली 8, तुपेवाडी 10, उपाळे वांगी 43, उपाळे मायनी 52, वडिये रायबाग 41, वाझेगाव 5, विहापूर 40, वांगी 75, एडे 17, एतगाव 39, येवलेवाडी 15 अशा 2044 तर पलूस तालुक्यातील तुपारी 16, दह्यारी 22, दुदोंडी 57, घोगाव 12, पुंदी 54, पुंदीवाडी 9, नागराळे 32, रामानंद नगर 32, सावंतपूर 49, कुंडल 6, आंधळी 2 12, मोराळे 56, सांडगेवाडी 37, बांबवडे 51, बुर्ली 53, अमरापूर 52, विठ्ठलवाडी 28, धनगाव 43, बुरुंगवाडी 14, हजारवाडी 12, भिलवडी स्टेशन 27, खंडोबाची वाडी 39, माळवाडी 70, भिलवडी 64, चोपडेवाडी 32, सुखवाडी 26, ब्राह्मणाळ 43, खटाव 49, अंकलकोप 65, राडेवाडी 27, खोलेवाडी 20, नागठाणे 56, वसगडे 57 अशा 1278 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी बांधकामाच्या टप्प्यावर 1,20,000 रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे। घरकुल अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून घरकुल लाभार्थ्यांनी शासन नियमाप्रमाणे व वेळेत आपले घरकुल पूर्ण करून घेण्याचं आवाहन कडेपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलंय। आपला जिल्हा आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर।